की ह्यांचा विकासाचा विजयचा रथ हा महाराष्ट्र रोखल्याशिवाय राहणार नाही। किमान 40च्या खाली ते जात आहेत हे तरी त्यांनी मान्य तरी करावं। एक्झिट पोल जाहीर झालेले आहेत। देशात जरी भाजपला आघाडी दाखवत असली तरी महाराष्ट्रात मात्र काटेकी टक्कर आहे। आपल्यासोबत सध्या सचिन भाऊ अहिर आहेत। भाऊ, भाजपला आणि एनडीएला जवळपास 350चं बहुमत एक्झिट पोलमध्ये दाखवतंय, आपली प्रतिक्रिया? मला असं वाटत नाही त्यात मोठ्या प्रमाणावरती सुधारणा आपल्याला पाहायला मिळतील। त्याला कारण असं की अनेक एक्झिट पोल्स गेल्यावेळी पण आपण जर पाहिले असेल की काही मॅच झालेत, काही मॅच झाले नाहीत। सी वोटरचा फेल झाला तर कुठे इंडिया टुडेचा योग्य आलं किंवा नेल्सनचा फेल झाला तर दुसरा झाला। तर मला असं वाटते 4 तारखेची आपण वाट बघू, पण आपण एक त्यांचा मान सन्मान ठेवण्यासाठी जर आपण जरी 2 मिनिटासाठी आपण विचार केला तरी देखील दिल्लीमध्ये 295चा आकडा हा ग्राउंड रिलेटिव्हवरती इंडिया एअरलाइन्सच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते जे फील्डवरती जाऊन निवडणुकीला सामोरे जात होते त्यांच्याकडनं आलेला आहे आणि म्हणून आपण तो विश्वास ठेवण्याचं काम करू। पण एक गोष्ट मात्र जरी देशात आघाडी दाखवत असली तरी महाराष्ट्रात मात्र अटीतटीची गोष्ट दिसते। एक गोष्ट तुम्ही नक्की आहे मात्र की एक आहे की ह्यांचा विकासाचा विजयचा रथ हा महाराष्ट्र रोखल्याशिवाय राहणार नाही। तर महाराष्ट्र हा एक कीन पॉईंट राहणार आहे। जसं यूपी नंतर महाराष्ट्र हा सर्वात मोठा राज्य आहे आणि म्हणून तिकडे आमची पकड महाविकास आघाडीची ही निश्चितपणे वरचढ राहायला आपल्याला पाहायला मिळेल। महायुतीकडनं असं सांगण्यात येतं 40 की अब की बार वहाँ 400 पार यहाँ 40 पार, पण आता ते तिथपर्यंत पण येतील की नाही ही शंका आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला निश्चितपणे होईल। आदरणीय उद्धवजींचा शिवसेना आमचा पक्ष हा 1 क्रमांकाचा पक्ष महाविकास आघाडीचा घटक म्हणून ह्या सर्वांना एकत्रित करून घेऊन पुढे येताना पाहायला मिळतोय आणि हे सर्वजण मिळून खऱ्या अर्थाने कुठची शिवसेना, खऱ्या अर्थाने कुठची राष्ट्रवादी हे कौल या मतदारांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला मिळताना तुम्हाला पाहायला मिळतील। असा आकडा आलाय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 23 जागा दाखवत आहेत तर महायुतीला 24 जागा दाखवत आहेत। अतिशय अटीतटीची लढत झाली। आपल्याला वाटलेलं की एवढी अटीतटीची होईल? माझा ॲनालायसिस आहे 24 ते 30 मध्ये आम्ही जाऊ, कारण मी जे ग्राउंड रिलेटिव्ह मी जे बघतोय ते तर तो थोडा तरी आहे, पण किमान 40च्या खाली ते जात आहेत हे तरी त्यांनी मान्य तरी करावं, कारण तेही मान्य करायला तयार होत नाही आहे। म्हणजे गिर गया तो भी टांग ऊपर अशी परिस्थिती आहे। म्हणजे 42 जर आले तर त्यांनी 40 झाले तरी देखील त्यांचं समाधान ते 2 अगोदरच त्यांनी कमी करून घेतले। आता जर हा आकडे जर आले असेल तर किमान त्यांनी ह्याच्यातली भूमिका त्यांची काय हे तरी स्पष्ट करावं। आपण तांत्रिक दृष्टिकोनातून एक्झिट पोलचं आपण हे 2 मिनिटासाठी डिबेटसाठी ग्राह्य धरलं तर मला असं वाटते लोकांनी कौल दिलेला आहे आणि तो कौल स्वीकारला पाहिजे। एक्झिट पोलमध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ 9 जागा दाखवत आहेत। काय वाटतं की ह्याच्यामध्ये सुधारणा होईल? नक्की होईल। मी 12 ते 14 मध्ये आम्ही जाऊ असा आम्हाला एक आत्मविश्वास वाटतोय। काँग्रेस पण 7-8 पर्यंत जाईल आणि 6-7 ते पण राष्ट्रवादी जातील असं एकंदरीत जे चित्र दिसतोय जी ग्राउंड रिलेटिव्ह। पण आता जसं कसे उमेदवार ची लढत शेवटपर्यंत झालेली आहे, काय आकडे येत आहेत नाही येत आहेत, मला वाटतं 4 जूनला हे स्पष्ट होईल। एक्झिट पोलनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 9 जागा दाखवल्या तर शिंदे गटाला 6 जागा दाखवल्या। काय वाटतं की खऱ्या शिवसेनेचा फैसला झालेला आहे? मला नाही वाटत तेवढे होईल। 4 जूनला हे स्पष्ट होईल आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो 4 जून नंतर तुम्ही हे स्पष्ट चित्र बघा की अभी तो ये सिर्फ झाकी है, लोकसभा विधानसभा भी बाकी है। आपण ऐकलं ते होते सचिन भाऊ अहिर, त्यांनी स्पष्ट केलं की जरी महाराष्ट्रामध्ये लढत ही अटीतटीची असली तरी याहीमध्ये सुधारणा होईल आणि महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा याहूनही चांगला असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।